नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण एक चर्चा ऐकत आहोत आणि ती म्हणजे कोणती तर राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत जे काही विविध पदं भरणार आहेत, खरं तर ते गट ड आणि गट क या अनुषंगाने पदं असणार आहेत। काही पदं राज्य स्तराच्या अनुषंगाने भरणार आहेत तर काही पदं जिल्हा स्तराच्या अनुषंगाने भरणार आहेत। ही जी जाहिरात होती ही अगोदर देखील प्रकाशित झाली होती। त्यानंतर त्या जाहिरातीची जी काही डेट सांगितल्या होत्या परीक्षेच्या, त्या डेट नंतर पुढे पोस्टपोन केल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर सरकारचा एक नवीन GR, एक नवीन आकृतीबंध खऱ्या अर्थानं आता आपल्याला पाहायला मिळतोय। हा आकृतीबंध नेमका काय होता आणि ह्या सगळा जो प्रकार काय आहे हा थोडासा आपण आजच्या या सेशनमध्ये क्लिअर करूया। आजच्या व्हिडिओमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो आपण क्लिअर करण्याचा एकदा प्रयत्न करूया। चला तर मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक नवीन अपडेट, 3600 पदांचा आकृतीबंध निश्चित म्हणजे नेमकं काय आहे? कारण आकृतीबंध निश्चित झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका होत्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर, आम्ही अगोदर जे फॉर्म भरले गेलेले आहेत किंवा अगोदरचे जी आम्हाला जाहिरात पाहायला मिळाली होती, मग ती जाहिरात कॅन्सल होईल का किंवा ते फॉर्म कसं होईल, त्याचं काय होईल, परत जागा वाढतील का, परत नवीन जाहिरात येणार आहे का, वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न होते। आणि थोडक्यात एक सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये आज हा सगळा प्रकार जो आहे तो आपण एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। कारण हा प्रकार जर समजला तर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढच्या अभ्यासाच्या दिशा ज्या आहेत त्या पाहायला किंवा त्या मिळायला जी आहे ती सुरुवात होत असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। ओके, चला अगदी वेळ न दवडता ही अपडेट काय आहे हे पहिले बघूया। मित्रांनो, 3600 पदांचा आकृतीबंध जो आहे तो आत्ताच काही दिवसांपूर्वी हा आकृतीबंध निश्चित झाला होता। हा आकृतीबंध जो आपण पाहायला गेला तर या आकृतीबंधामध्ये काही सरळ सरळ मेन्शन केलं होतं की काही अस्थायी पदं भरावयाची आहेत, असं एक त्या ठिकाणी मेन्शन केलं गेलं होतं आणि 3600 पदांचा एकूण आकृतीबंध असं या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं होतं। मग हा सगळा प्रकार काय आहे तर थोडक्यात एकदा बघूया। लक्षात घ्या, राज्य उत्पादन शुल्काच्या या बाबतीत जर विचार केला तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, काही महिनेपूर्वी ही जाहिरात जी आहे तुम्हाला पाहायला मिळाली होती। लक्षात घ्या मित्रांनो, ही जाहिरात जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली असेल। आता लक्षात घ्यायचंय की राज्य उत्पादन शुल्क बघा, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय, याच्यामध्ये बघा राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक जवान, जवानी, वाहन चालक, चपराशी अशा संवर्गातील पदं भरण्यासंदर्भात ही जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती आणि फॉर्म सुद्धा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। मग मुद्दा हा होता की हे जे काही जाहिरात आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा हा होता की लघुलेखक ज्या जागा होत्या बघा, भरावयाची पदसंख्या किती होती बघा, तर 5 इतकी पदसंख्या होती। म्हणजे साधारणतः 500 प्लस ही जागा किंवा ही जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे बघा। त्याच्यामध्ये बघा लघुलेखक, लघुटंक लेखक, ओके, म्हणजे स्टेनोटायपिस्ट च्या 16, लघुलेखक म्हणजे स्टेनो निम्न श्रेणीच्या 5 अशा स्वरूपाच्या, आणि जवान राज्य उत्पादन शुल्क मध्ये जवान पदाच्या 371 पदांसाठी ही भरती होणार होती आणि जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्काच्या 70 आणि चपराशी पदाच्या 50 अशा विविध पदांसाठी ह्या जाहिरात जी आहे ती प्रकाशित झाली होती। आणि खाली एक गोष्ट मेन्शन केली होती बघा, परीक्षेचा कालावधी दिनांक 18 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 या दरम्यान असेल असं या ठिकाणी मेन्शन करण्यात आलं होतं। तथापि परीक्षेचा दिनांक आणि कालावधी यामधील बदल करण्याचा किंवा अबाधित ठेवण्याचा अधिकार जो आहे तो पुढे ठेवण्यात आला होता। हे सगळं एवढं क्लिअर होतं। मग सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय होता बघा, की यामध्ये जो एक नवीन त्यावेळेस नंतर एक GR प्रकाशित झाला होता, 9 जून 2023 ला हा GR प्रकाशित झाला आणि त्यात काय काय मेन्शन करण्यात आले मी क्लिअर सांगतो। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीतील लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंक लेखक असेल, जवानी वाहन चालक गट क आणि चपराशी गट ड या संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरवण्याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक जाहिरात प्रकाशित केली होती। ओके, संकेतस्थळावर 30/5/2023 रोजी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली होती। सदर बघा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सदर भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग या राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून बघा, यात काय अगोदर होतं, जवान हा जो काही पद आहे हे पद जिल्हास्तरीय घोषित होतं अगोदरच्या जाहिरातीमध्ये आणि 9 जूनला जी नवीन GR प्रकाशित झाला होता त्याच्यानंतर खरं तर ही जाहिरात आली। या जाहिरातीमध्ये जवान हे पद जिल्हा स्तरीय संवर्गातून भरवण्यात येणार होतं आणि याची जी काही परीक्षा होणार होती ती 18 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान होणार होती। हे सगळं होणार होतं
पण 9 जूनला एक नवीन जी आर प्रकाशित होतो आणि त्या नवीन जी आर मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलं जातंय की सदर पदभरतीच्या बाबतीत ते म्हणतायत की जवान हा जो संवर्ग आहे हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित केला जाईल. जिल्हा स्तरावरून तो आता राज्यस्तरीय संवर्ग जो आहे तो घोषित केला जाणार आहे. ओके, घोषित करून सदर भरती प्रक्रिया ओके व वाढीव पद या अनुषंगानं संभाव्य रिक्त पदांचा विचार करून एकत्रित भरती प्रक्रिया आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये काही ना काहीतरी पद जे आहेत ते वाढवली जाणार आहेत आणि ही जी काही वाढीव पदं आहेत आणि ही आत्ताची जी काही एक्झिस्टिंग पदं आहेत ही पदं किंवा ही निघलेली जाहिरात किंवा हे 371 पदं आणि अजूनही म्हणजे ही जी काही टोटल जाहिरात होती ही साधारणतः आपण त्याला म्हणूया की एक साधारणतः 500 पर्यंतची ऍड असेल समजा जागेची. तर हे आणि अजूनही काही पदसंख्या वाढवून एकत्रित भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं 9 जूनला जो जी आर आला होता 9 जून 2023 ला या जी आरने मेन्शन केलं. आणि मग ह्या सगळ्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे ही 5-6 महिने ही प्रक्रिया चालली मित्रांनो. आणि आता एक नवीन आकृतीबंध तुम्हाला पाहायला मिळाला आणि तो म्हणजे 3800 जागांचा आकृतीबंध आहे. येते लक्षात ना. मग बघा हा जो 3800 जागाचा शासन निर्णय आता प्रकाशित झाला म्हणजे ओके, तर हा साधारणतः लक्षात घ्यायचा आहे की हा जो शासन निर्णय काय म्हणतायत बघा, सप्टेंबरच्या एंडला हा शासन निर्णय प्रकाशित होतोय आणि सप्टेंबरच्या एंडला प्रकाशित झालेला हा शासन निर्णय म्हणजे हा जो जी आर आहे हा जी आर म्हणतायत की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकृतीबंध संदर्भ क्रमांक 1 मधील दिनांक 1/1/2003 च्या शासन निर्णयानुसार मंजूर केला आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण 3611 पदांपैकी 1226 पदे अस्थायी म्हणजे नॉन परमनंट अस्थायी आहेत, नॉन परमनंट आहेत, ते परमनंट नाही आहेत. 1226 पदे अस्थायी आहेत. संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 2/9/2021 च्या शासन निर्णयानुसार ते सांगतायत की आणि दुसरा एक अजून एक संदर्भ ते देऊन सांगतायत की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 3800 पदांचा सुधारित आकृतीबंध आम्ही काय करत आहोत, एकंदरीत आम्ही जारी करत आहोत. हा एक भाग आणि आता नवीन जर काही पद ऍड करून हा जो आकृतीबंध असणार आहे टोटल आकृतीबंध किती असणार आहे, 3800 पदांचा हा आकृतीबंध किंवा या जागेंची भरती प्रक्रिया घेऊ शकणार आहेत असं या ठिकाणी त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. काय म्हणतायत पुन्हा एकदा लक्षात घ्या, ते म्हणतायत की एकूण 3611 पदं भरावयाची आहेत. त्यापैकी 1226 पदं हे अस्थायी स्वरूपाची आहेत. हे सगळं ते बोलत असताना ते काही शासन निर्णय देऊन ते सांगतायत की 3800 पदांचा आकृतीबंध म्हणजे काय, तर एवढी पदभरती आता होऊ शकते. आता जर का तसं जर विचार जर केलं खऱ्या अर्थानं नियमानुसार तर साधारणतः या ठिकाणी 75 ते 80% पदभरती या ठिकाणी त्यांना करावीच लागते. जी आर मध्ये जेवढा आकृतीबंध निश्चित होत असतो त्याच्यापैकी किमान 75 ते 80% पदभरती ही करावी लागत असते. हे क्लिअर लक्षात ठेवा. मग हे करत असताना जर असा विचार जर केला तर या ठिकाणी मला असं वाटतं की 2500 पेक्षा जास्त पदांची जाहिरात आगामी काळामध्ये पाहायला मिळू शकते. म्हणजे मागील जाहिरात जी आहे ही जाहिरात आता नव्याने प्रकाशित होऊन अजून जागा त्याच्यामध्ये ऍड होतील. नक्कीच लघु लेखक, निम्न श्रेणी लघुटंक लेखक, त्यानंतर जवानी, वाहन चालक आणि चपराशी या पदांसाठी जे काही आणि जवान हे पद आता राज्य स्तरावर या ठिकाणी असणार आहे. जिल्हा मंडळाकडून ते आता राज्य मंडळाकडे असेल. तर ह्या अनुषंगाने सगळा बदल होऊन एक नवीन जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि ही नवीन जाहिरात तसं जर आकृतीबंधाने थेरोटिकली विचार केला तर 3800 पदांची नवीन जाहिरात आपल्याला हमखास पाहायला मिळू शकते असं म्हटलं तरी चालेल. पण मी म्हणेल की असं न म्हणता मी थोडंसं या गोष्टीला क्लिअर करून म्हणेल की 75 ते 80% पदभरती जरी यांनी केली तरी याच्यामध्ये आपल्याला किमान 2000 ते 2500 पदभरती पाहायला मिळू शकते. ही खूप मोठी सुवर्ण संधी पुन्हा एकदा आहे. येते लक्षात ना. ठीक आहे. त्यामुळे आणि हे आता कधीच्या काळामध्ये होऊ शकतं तर हे खूप लवकरच्या काळामध्ये होऊ शकतं. पुढे ते काय म्हणतात बघा, 5/1/2022 अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागातील नागपूर, औरंगाबाद या प्रशासकीय विभागाचे विभाजन करून अनुक्रमे त्यांच्या हिशोबाने अमरावती, नांदेड ही 2 नवीन प्रादेशिक विभाग ओके निर्माण करण्यात आले असून त्याकरता 42 बघा त्याच्यामध्ये सुद्धा 42चं विभाजन ते म्हणतायत 38 नियमित आणि 4 बाह्य यंत्रणेद्वारे पद निर्माण करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने आता पदभरती असेल. विभागाच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना म्हणजे कोणत्या, हे जे काही 1226 अस्थायी म्हणतोय ना मी, ह्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु त्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना
संदर्भात घेऊन 3/8/2023च्या शासन निर्णयानुसार 31/8/2023 पर्यंत काय म्हणता येत रे, 31/8/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कळतंय का, मुदतवाढ देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. आता सदर 1226 पदांचं जर का अस्थायी पदांना जर मी विचारात जर घेतलं तर आतापर्यंत ही मुदतवाढ जी आहे ती देण्यात आली होती. आणि इथून पुढे म्हणजे ह्या जरी जागा जरी विचारात घेतल्या आणि अगोदरचे एक्झिस्टिंग पद जरी विचारात घेतले तरी मला या ठिकाणी 2 ते 2.5 हजार पदसंख्या या पदांची जाहिरात मला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. जाहिरात कधी पडेल सर, हा मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की सर ऍड कधी पडेल. एक लक्षात घ्या, ज्या दिवशी GR निर्माण होत असतो, GR येत असतो, आकृतीबंध निश्चित होत असतो, त्याच्यानंतर ही ऍड जी आहे ती साधारणतः 15 दिवसाच्या कालावधीनंतर कधीही येऊ शकते. 15-20 दिवसाच्या कालावधीनंतर कधीही ती ऍड जी आहे ती पडण्याचे चान्सेस असतात. आणि ऍड पडल्याच्या नंतर आता मागची एक ऍड पडली होती, आता त्याला सुधारित करून नवीन ऍड पडणार आहे. मग मागची ऍड मे मध्ये पडली होती लक्षात घ्या, आणि त्याचे एक्झाम जुलैमध्ये होणार होते लक्षात घ्या. म्हणजे मे, जून, जुलै म्हणजे त्याने हार्डली 1.5-1.5 महिना आपल्याला अभ्यासाला दिला होता. मग जर आता जर का 15 दिवसाने जर जाहिरात पडणार असेल राज्य उत्पादन शुल्कची, तर आता खऱ्या अर्थाने आपण अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, येतं लक्षात मी तुम्हाला काय सांगतोय ते बघा. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, मला बऱ्याच मुलं फोन करतात की सर शैक्षणिक अर्हता काय आहे, किंवा आम्ही क्वालिफाय आहोत का, किंवा आम्ही पात्र आहोत का. तर लघुलेखक निम्न श्रेणी म्हणजे जो स्टेनो आहे, स्टेनो लघुलेखक, आणि लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोटायपिस्ट. तर लघुलेखक निम्न श्रेणीमध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण हवी. लघुलेखनाची गती 100. ओके, म्हणजे स्टेनोची गती तुमची लिहिण्याची 100 असली पाहिजे. मराठी 30 आणि इंग्रजी 40 अशी टायपिंग तुमच्याकडे असली पाहिजे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि लघु टंकलेखकसाठी काय बघा, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाची गती 80 आणि इथं 30-40 टायपिंगची स्पीड असं असणं आवश्यक आहे. जवान राज्य उत्पादन शुल्कसाठी माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं, आणि जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कसाठी इयत्ता 7वी उत्तीर्ण असं सांगितलंय. ओके, हे लक्षात घेणं. आणि वाहन चालवण्याचा परवाना असला पाहिजे, हलके वाहन चालवण्याचा परवाना. ओके, येतं लक्षात ना, म्हणजे कार वगैरे चालवण्याचा परवाना या ठिकाणी तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, हेवी लोडचा नसला तरी चालेल, म्हणजे ट्रक वगैरे नसला तरी चालते, पण किमान तुम्हाला 4 व्हीलरचा या ठिकाणी लायसन असणं आवश्यक आहे. चपराशी पदासाठी बघा, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वीवर ही परीक्षा होणार आहे. 10वी ज्यांची झाली आहे हे लोक यासाठी पात्र असणार आहेत. ओके, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. आता बरेच विद्यार्थी प्रश्न विचारणार आहेत की सर वयोमर्यादा किती आहे, सर ग्राउंड कसं होणार आहे, सर अभ्यासक्रम सांगा, कोणती पुस्तक वाचली पाहिजे वगैरे वगैरे. घाबरू नका मित्रांनो, येणाऱ्या आपल्या पुढच्या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण एका विषयाला हात घालूया आणि सविस्तरपणे हे समजून घेऊया. कारण हे विषय आणि हे प्रश्न जर आपले संपले किंवा ह्या प्रश्नांची जर उत्तर मिळाली तर आपण लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. ओके, येणाऱ्या आगामी काळामध्ये आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवणार आहोत आणि अभ्यासाची दिशा ठरवणार आहोत आणि अभ्यासाला लागणार आहोत. कारण येणारी संधी ही सुवर्ण संधी आहे, लक्षात घ्यायचं आहे. या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या या सगळ्या आपण त्याला म्हणूया की ज्या काही जागा सुटत आहेत, या सगळ्या प्रवासामध्ये ज्या विद्यार्थ्याला हे कळतं की येणारी ऍड कशी असणार आहे आणि त्याच्यासाठी तो अगोदरपासून तयारी करत असेल, तर तोच विद्यार्थी या सगळ्या स्पर्धेमध्ये यशस्वी होत असतो. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अशाच अनुषंगानं मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती अनुषंगानं एक नवीन बॅच आपण फॉर्म करत आहोत. ही जी नवीन बॅच आहे ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर याच्यामध्ये असणार आहेत, लक्षात घ्या. जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, सर्व विषयांचं रेकॉर्ड लेक्चर, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. डिजिटल बोर्डवर अशा स्वरूपातले तुमचे लेक्चर्स असणार आहेत. लेक्चर ही बघा अनलिमिटेड वेळा, कितीही वेळा ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. ओके, या कोर्सची फीस जी असणार आहे, ओके, ही फीस साधारणतः 1500 ही याची फीस असणार आहे. अगदी माफक दरामध्ये सर्व सब्जेक्ट याच्यामध्ये पूर्णची पूर्ण बॅचमध्ये ते सर्व सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला शिकवले जाणार आहेत. आणि आपल्या बॅचमधून जास्तीत जास्त मुलं सिलेक्ट झाले पाहिजे, हा आमचा या ठिकाणी अट्टाहास असतो. बॅच म्हणजे फक्त विषय शिकवले आणि बॅच संपली असा आपला कधीही धोरण नसतं. या धोरणातून हे कधी लक्षात ठेवायचं की आपलं जे धोरण आहे हे फक्त आणि फक्त शिकवलं आणि तो विषय संपला असं नाहीये. तर आपले विद्यार्थी सिलेक्ट झाले पाहिजे. त्या परीक्षेला जाईपर्यंत आपला विद्यार्थी कसा आहे इथपर्यंत त्याला मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे
ती या ठिकाणी ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी करत असते, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ही नवीन बॅच सुरू होते. या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही 8010457760 किंवा 8329588625 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच लक्षात घ्यायचं की ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी पुणे या ठिकाणी जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायची असेल तर हे जे नंबर दिले तुम्ही स्क्रीनवर, या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हवं तर स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, आमची वेबसाईट सुद्धा आहे. ओके, तर oocademy.co.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट नक्की करा. ओके, आणि या लिंकवर जाऊन तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही आपलं जे ॲप आहे हे ॲप नक्की डाउनलोड करा. त्याच्यामध्ये खूप सारे फ्री नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच तुम्हाला हा फायदेशीर ॲप असणार आहे. ओके, हे ॲप जे आहे ते ओके ॲपल स्टोअर वगैरे गुगल प्ले वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना ते आपण त्याला म्हणूया की फ्रेंडली असं ॲप असणार आहे. ओके, त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ओके, आज आपण पाहिलं की 3800 पदांचा 800चा हा जो काही आकृतीबंध आहे हा नेमका काय प्रकार आज आपल्याला समजलेला आहे. मागची पडलेली ऍड 9 जूनला निघलेला GR आणि त्यानंतर आलेलं 3800 पदांचा आपण त्याला म्हणूया की GR. ओके, किंवा 800 पदांसाठीचा आकृतीबंध, हा सगळा प्रकार आपल्याला समजलेला आहे. आता खऱ्या अर्थाने आपल्याला हे पाहायचंय की नेमका कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत, शारीरिक पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सगळ्या विषयांसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. जे कोणी नवीन असाल त्यांनी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करायचे, म्हणजे तुम्हाला सर्व डेटा जो आहे तो टेलिग्राम चॅनलला नक्की पाहायला मिळू शकतो. ओके, येतं लक्षात. आणि येणाऱ्या सगळ्या लेक्चर्सला तुम्ही या ठिकाणी नोटिफिकेशनला क्लिक करायचं, जेणेकरून तुम्हाला सगळे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी तुमचे सोल्युशन जे आहेत ते मिळू शकणार आहेत. ओके, तोपर्यंत आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.